येणार आहेत घरी सेलिब्रेशन करायला. माझी सगळी फॅमिली आहे ती आता येईल आणि इथे चाललं सेलिब्रेशन म्हणजे डेकोरेशन. त्या तुम्हाला दाखवते. चला नीट फुगा नीट. काय कर. माझा पप्पा पण फुगवतात. चला आता जरा आपण डेकोरेशन करूया. लवकर दे रे, भूक लागली आहे. बांधून दे लवकर दे यार, भूक लागली. लावू का तुम्हाला? अरे ह्याला काय झालंय या डिशला? हा बरोबर नाही, काम नाही बरोबर करत. बघ माझे फादर कसे करतील आता. कांदा लावू का? आता मी रेडी झाली आहे. कशी दिसते मी? पूर्ण लुक नंतर दाखव. आणि आता अजून सगळे नाही आलेत, येत आहेत. अजून गोरेगावलाच आहेत, लय लांब. तर ते येईपर्यंत आणि मला सांगितलं कपडे घालायला आधीच. मग आता त्याच्यावर वाट बघायची. मग ते येणार, मग आपण बघू. ठीक आहे, तर तुम्ही सोबत राहा. अरे बापरे, थँक्यू थँक्यू बर्थडे थँक्यू. बापरे, बर्थडे पण अशा दिवशी होतो तेव्हा रोज डे असतो. शप्पथ रोज डे आहे आज. मी तर असं झालं आयाश बोलला मी काय घेतलंच नाही म्हटलं तिला रोज दे. आमच्या काय लक्षात नाही रोज दे. अरे माझा क्राऊन तुटला, माझा क्राऊन तुटला. शेट. मी तुम्हाला माझा लुक दाखवते. अजून तयारी करायची बाकी. अरे रे अजून तयारी करायची बाकी आहे. माझ्या भावाने मला रोज दिली. इकडे आयू. अरे कुठे गेला? हाईटला येतोस, इकडे ये. बरोबर. अयो थँक्यू रोज साठी. वेलकम बोल, वेलकम बोल. केस घेतलीस माझी. छोटे छोटेसे भाऊ आहेत. हे छोटे छोटे भाऊ. हाय करा. हाय. ए अरे मुलगी आहेस काय वेड्या? हाय. हाय कर. हाय. कशी आहात तुम्ही? मस्त आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? मस्त आहे ना? अरे विचार. मस्त आहे ना?
बोल ऐकलेला पाहिजे. नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो, आज आहे सुवर्ण क्षण. तारीख काय आज? 7 फेब्रुवारी 2025. आमच्या पूर्वाचा बर्थडे वाढदिवस. बघा कशी गोरी गोरी दिसते आणि गोरीच आहे. ती गोरीच आहे. ओके. ए आवाज करू नका. आवाज कृपया आवाज शांत. तर आता हळूहळू पाहुण्यांची लगबग सुरू होणार आहे. इकडे मस्त मस्त फुगे आम्ही सजवलेले आहेत. हे मागे बर्थडेचा टॅग लावलेला आहे. तिथे 18+ आम्ही हे केलेलं आहे, ते कॅमेरामध्ये आम्ही दाखवतो नंतर. अच्छा. आणि अशा हे हळूहळू पाहुण्यांची लगबग सुरू होऊन आम्ही मस्तपैकी व्हेज बिर्याणी ना, चिकन बिर्याणी हे व्हेज आहे रे, आणि आपल्यात आहेत. समोसाची मेजवानी आता झालेली आहे. हा भुर्जीपाव खातात, पण व्हेज बिर्याणी पाहिजे त्यांना. एगिटेरियन आहोत आम्ही. व्हेजिटेरियन आहेत पण ते भाजी खातात. क्वचित थोडीफार लोक आहेत, त्यांच्यामुळे जरा असं रुखा वाटतंय मला. ती रोहिणीची मैत्रीण ती आली नाही, आमची व्लॉगर पार्टनर होती ती. ह्या आमच्या वहिनी आहेत. ह्या रिलायन्सच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्या त्यांचं काम सोडून इकडे आलेल्या आहेत असं. कारण की पूर्वाचा बर्थडे 18 बर्थडे ते सेलिब्रेट करण्यासाठी एवढ्या लांबून आले. त्यांनी हाय करता करता त्यांच्या 3-4 आहे माझ्या. गेला नाही, मॅट आहे सगळं. 18 वर्ष म्हणजे तरी मेकअप फिक्स. तिने 18 वर्ष काढली मम्मी पप्पांसोबत. हीच मोठी गोष्ट आहे. तू नव्हती काढलीस काय? आमची तिशी ओलाटली आता. ते काय ते रानावनात जाऊन हे झाले मोठे. आम्ही चाळीतून गल्ली गोळ्यातून खेळून गटरातला बॉल उचलून असं खिशाला पुसून आम्ही. आणि हे जे रोहित आहेत, हे रोहित भाऊ आहेत. हे तर एकदम मुक्का लात, उसके सिवाय कुछ बात ही नहीं करेगा वो. बस मुक्का लात, बस फाईट. हा. आणि जर शांत लोक हवे तर ते आमच्याकडे या. म्हणजे मी हे नाही, हे शांत नाही. अच्छा तू शांत नाही. ही लहानपणी केवढी होती माहितीये? लहानच असणार ना. लहानपणी म्हणजे किती मस्तीखोर होते असं बोलायचं मला. इथे व्लॉग बनवायचा थोडी बडबड असं मी बोलणार नाही. वहिनींना राग येईल. आपल्या वहिनी एवढ्या लांबून आल्यात बोरवलीवर. काय वैताग आहे बडबड चालू झालेली आहे. किती बडबड त्यांची चालूच राहणार. आज माझा ब्लॉग हा करणार आहे. तर आता काय पण होईल तर ह्याच्यावर आहे सगळं. हा. आणि काय चुकी मापलं असेल तर ते पदरात घ्या. बस. आमच्याकडे पदर तर नाहीये, शर्ट आहे, शर्टात घ्या. ओके बाय. बोल ओपन कर
माझ्याकडून आहे ते बघ पैसे कोण देते महत्वाचं नाही gift कोण देते बाजूला हो. काय रे? जुनं फोन तोच फोन आहे पागल असा विषय आहे. हा, तो बघ, नवीन फोन आहे. अरे पन्नास हजाराचा फोन घेतलेला आहे मी माझ्यातर्फे दिलेला आहे. खाली महाखाली लावू काय? व्हिडिओ टाकल्या साईडला आलं ना पाटी दिली पाटी अभ्यास करायला. फोटो काढ. माझ्याकडनं फोटो मागितला आणि मला चित्रते हे टाकलेला घ्या मध्ये टीव्हीला लागेल बघ. सगळे गिफ्ट शोधायचे मग ते तू नंतर बघ फायनली किती गिफ्ट झाले. इथे जरा खेळाचे डिस्क्रिप्शन चालू आहेत. मला नाही माहिती. खेळ कसा खेळावा हे खेळाडूंना सांगितलं जात आहे. ए टाकल्या साईडला हो की जरा जोर से पढो. आणि जोरात वाचायचा जरा जोर से पढो. मराठीत वाच. अरे इंग्लिश मध्ये लिहिलंय. मराठी ट्रान्सलेट कर. हा कूल प्लेस म्हणजे मी. कोणी बोलत तर लगेच समजेल कोण बोल नका. पहिले बोल नाही सकते ती. विचार करा 18 वर्ष झाले तर आत्ता डोकं लावायची गरज पडते. हे सगळ्यात मोठं टेन्शन आहे. आम्ही गरीब कॅमेरामॅनची तर हे चालू आहे. माझी वार्ता करतो. माझी वार्ता करतो. कोणच नाही इकडे. यंत्र म्हणजे सांताक्रूज एअरपोर्ट. माझ्या कम्प्युटरला इथे बुद्धिमान यंत्र बोलले जात आहे. पूर्वा बुद्धिमान तुझं डोकं असतं. कपड्यांचा आधार कपाट. तर बंद कर ते बटन. तर लाईट बिल आहे काहीच ना. इथं तिसरं गिफ्ट घेतलेलं आहे. हे तू साईडला ना. तू कशाला लाईमलाईट येतोय मध्ये मध्ये. मी आहे जनतेचा राजा.
गप बस जरा, गप बस. प्रकाशलाच दिवाळीला देऊया असंच काहीतरी. तुझी बायको काय त्याची बायकोच लपून ठेवायची. बायको शोधा. तो असंच बोलत राहा. तोंड बंद ठेव ना. ही निधी ना, ही चायना माल उधर भेज दो वापस. हे जरा शोधण्यात कठीण जात आहे. ते तर सोड, पुढचं बघ. एवढा काय घालवलाय. मी नंतर शोधत बसेन उद्या. नाही आता घर साफ करते ना, भेटेल ते. राहू दे. बरोबर शोधते ती, पण तिलाच माहित नाही जनतेचा राजा कुठे कुठे आहे तो घरात. जानता राजा. माझी वार्ता तर नाही होता ना. हो, तू मोठा राजा. डोका लाव, डोका. तुम्ही नाही राजा. काय तेरा श्री बाबा. जाऊ दे. जनतेचा राजा कोण आहे? सांगा बाबा. मध्ये तेवढे हल्ल्यात राजा बाबू गोविंदा. महाराज नाही. महाराज कुठे आहेत? सांगा बाबा, तर जेवायला लेट होईल, बिर्याणी थंड होईल. करून झालं आणि आम्ही मस्त थोडेसे म्हणजे नाचलो विसलो आणि आता सगळे बाहेर जेवतात आणि मी आले कपडे चेंज करायला. आता कपडे चेंज करणार आणि झाला माझा बड्डे सेलिब्रेट आणि गिफ्ट पण खूप भेटले. सो मी ते सगळं तुम्हाला दाखवेन, तर तुम्ही बघा. चलो बाय.